या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। किरकोळ कारणावरून शिराळ कुटुंबियांना दगडानं मारहाण करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी गणेश सुभाष शिराळ, राहणार लाड वस्ती, बाळे स्टेशन जवळ, देगाव तालुका, उत्तर सोलापूर। हे आई महादेवी, वडील सुभाष, मोठा भाऊ इरप्पा, वहिनी सुरेखा, पत्नी शोभा व मुलासह एकत्रित राहण्यात असून फिर्यादींच्या भावाचा दुधाचा व्यवसाय आहे। या व्यवसायावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। फिर्यादींच्या घराजवळ काही अंतरावर जयश्री जक्कापुरे, तिचा मुलगा अजय जक्कापुरे हे राहण्यास आहे। त्यांच्या घरासमोरच त्यांच्या जनावरांचा गोठा आहे। या गोठ्यामुळे घाण साचून नागरिकांना समस्या निर्माण होतीये। फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना या नागरिकांनी समस्यांना सामोरं जावं लागत आहे। त्याबाबत फिर्यादी व कुटुंबियांनी जक्कापुरेंकडे या समस्येबाबत तक्रार केली। त्यावरून जक्कापुरे यांनी ही समस्या मार्गी लावण्याकरता फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ व दमदाटी केली आहे। हा वाद मिटवण्यासाठी अजय जक्कापुरेचे मामा चन्नबसप्पा करजोळ हे 4 लोकांसह वाद मिटवण्याकरता फिर्यादीच्या घरी आले। त्यावेळी बोलणं सुरू असताना जयश्री जक्कापुरे व अजय जक्कापुरे हे त्यांच्यासोबत 8 ते 10 साथीदारांसह अचानक आले। अचानक येऊन जयश्री जक्कापुरे यांनी फिर्यादीच्या पत्नीस अश्लील शिवीगाळ केला। अजय जक्कापुरे यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या भावावर दगडफेक केली। तसेच फिर्यादी यांच्या वयोवृद्ध वडिलांच्या पायावर मोठा दगड घालून त्यांनाही जबर जखमी केलाय। या सर्व घटनांची माहिती मिळताच फिर्यादी यांचे भाऊजी हनुमंत रामचंद्र काळजे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला। यावेळी जयश्री जक्कापुरे, अजय जक्कापुरे यांसह इतर 8 ते 10 जणांनी मिळून फिर्यादीच्या भाऊजीलाही मारहाण केली आहे। या घटनेत फिर्यादीचा भाऊ इरप्पा, फिर्यादी यांच्या पत्नी शोभा याही जबर जखमी झाल्यात। अजय जक्कापुरे व जयश्री जक्कापुरे यासह इतर 10 जणांनी मिळून फिर्यादीच्या घरातील वस्तूंची तोडफोड केली। या तोडफोडीत जवळपास 10,000चं नुकसान अजय जक्कापुरे व जयश्री जक्कापुरे यांनी केलं। यावेळी फिर्यादींनी घटनास्थळावरील तोडफोडीचा व्हिडिओ काढत असताना फिर्यादींचा मोबाईल सॅमसंग MM31 मॉडेलचा निळ्या रंगाचा मोबाईल अजय जक्कापुरे व त्यांचा मामा चन्नबसप्पा करजोळ व इतर 10 जणांनी जबरदस्तीने हिसकावून घेतलाय। या सर्व घटनेची तक्रार फिर्यादी यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दिली आहे। त्यावरून आरोपी अजय जक्कापुरे, जयश्री जक्कापुरे व इतर 10 जणांविरोधात सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या घटनेचा पुढील तपास अधिकारी सचिन मंद्रुपकर हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।